ओम सतनमो जाडीज गुरुजी वाडिज बड़े वादारा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोग मत्स्येंद्रनाथ साहब कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूज्योती गुरु गोरक्षनाथ बाबा कॉलेज नवनाथ 84 डोकादेश शालक निरंजन आदेश। भगवान विष्णूच्या पूजनाबरोबरच भगवान शिवशंकर महादेवाच्या पूजनामध्ये सुद्धा असलेला अविभाज्य भाग म्हणजेच शाळीग्राम याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्नाच्या भागामध्ये मी केलेला आहे। सर्वप्रथम हे समजून घेऊयात की शाळीग्राम हे कशाला म्हटले गेलेलं आहे, याची उत्पत्ती कशा रीतीने आपल्याला शास्त्रामध्ये वर्णित आहे याच्या बाबतीमध्ये थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊयात। भगवान विष्णूचं एक साक्षात प्रमाण किंवा भगवान विष्णूचं एक साक्षात असलेलं रूप म्हणजे या संबंध पृथ्वीतलावरती जो उपलब्ध असलेला आहे तो शाळीग्राम। शाळीग्राम म्हणजे भगवान महाविष्णूंच्या रूपाची केली गेलेली पूजा आहे। मग शाळीग्राम याचा अनेक शास्त्रांमध्ये अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला याचा उल्लेख सुद्धा सापडतो। शाळीग्राम नक्की सापडतात कुठे किंवा अनेक ठिकाणी हे सुद्धा समज आहे की शाळीग्राम हा खरा आहे की नाही, ओरिजिनल आहे की नाही, या बाबतीमध्ये बोलताना मित्र म्हणेल की शाळीग्राम हे खऱ्या अर्थी जर पाहिलं तर नेपाळ या विभागामध्ये वाहणारी जी गंडकी नदी आहे याच गंडकी नदीला नारायणी नदीसुद्धा या नावाने संबोधले गेलेले आहे। तर हे वराह क्षेत्र म्हणजे भगवान महाविष्णूंचा अवतार म्हणजेच वराह स्वामी यांच्या क्षेत्रामध्ये वाहणारी जी गंडकी नदी आहे या गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती या गंडकी नदीच्या पात्रामध्ये आपल्याला शाळीग्राम हे सापडतात। शाळीग्रामच्या बाबतीमध्ये कथाही सांगितल्या जातात आणि हे सुद्धा तितकंच वास्तव आहे की वज्र कीटक नावाचा एक कीटक आहे। हा कीटक शाळीग्राम जो पर्वत बनलेला आहे किंवा ज्या ठिकाणी शाळीग्रामचा खऱ्या अर्थी पर्वत संबोधला गेलेला आहे तर या पर्वतामध्ये वज्र कीटक नामक जो कीटक आहे हा त्या शाळीग्राम शिलेला स्वतःच्या दाताने कापतो आणि दाताने कापल्याच्या नंतर जे दगड खाली पडतात ते गंडकी नदीमध्ये प्रवाहित होतात। हे सुद्धा एका पद्धती सांगितली जाणारी कथा किंवा शास्त्र सुद्धा निश्चितपणे आहे। त्यामुळे खऱ्या अर्थी जर शाळीग्रामचा विचार केला तर ओरिजिनल शाळीग्राम हे आपल्याला नेपाळ विभागामध्ये वाहणारी गंडकी नदी या नदीच्या पात्रामध्ये आपल्याला शाळीग्राम हे पाहायला मिळतात। अनेक विभागामध्ये अनेक ठिकाणांमध्ये शाळीग्राम हे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे सुद्धा पाहायला मिळतात। काही ठिकाणी अंडाकृती असलेले शाळीग्राम मिळतात ज्याला चमक असते, काही ठिकाणी पाषाणाच्या रूपामध्ये असलेले शाळीग्राम मिळतात, ते अनपॉलिश असतात किंवा काही ठिकाणी असे शाळीग्राम पाहायला मिळतात जे पूर्णपणे काळ्या आणि तुळतुळीत स्वरूपामध्ये असतात। काशी या विभागामध्ये जर आपण पाहिलं तर काशी क्षेत्रामध्ये जे शाळीग्राम आपल्याला सापडतात हे पूर्णपणे काळ्या रंगाचे आणि गुळगुळीत स्वरूपाचे आपल्याला सापडतात। निश्चितपणे याला सुद्धा विशेष असे महत्त्व हे आहेच आहे। शाळीग्रामच्या बाबतीत विचार केला जे गंडकी नदीमध्ये आपल्याला मिळतात तर या शाळीग्राममध्ये मध्य भागामध्ये म्हणजे जर आपण शाळीग्राम हा फोडून पाहिला किंवा उघडून पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला चक्र स्वरूपामध्ये काही चित्र पाहायला मिळतात। मग हे जे चक्र स्वरूपातले जे चित्र आहेत त्यालाच खऱ्या अर्थी सुदर्शन चक्र हे म्हटलं गेलेलं आहे। म्हणजेच भगवान महादेव विष्णूंचे असलेले जे सुदर्शन चक्र आहे ते शाळीग्रामच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जे आकृतीच्या किंवा प्रतिकृतीच्या रूपामध्ये निश्चितपणे असते आणि याच प्रतिकृतीवरती शाळीग्रामचे रेट सुद्धा ठरले जातात। अनेक ठिकाणी शाळीग्रामची जी किंमत आहे अगदी हजारो रुपयांपासून लाखो करोडो रुपयांची सुद्धा शाळीग्रामची किंमत हे आपल्याला पाहायला मिळते। हे डिपेंड आहे की ते शाळीग्रामवरती किंवा शाळीग्रामच्या आतमध्ये असलेले जे चक्र आहे ते किती स्वरूपामध्ये स्पष्टपणा दिसत आहे यावरती या सर्व गोष्टी निर्धारित आहेत। देवी देवतांच्या अनेक मूर्ती तुम्ही पाहिल्या असेल जे शाळीग्राम पत्रापासून बनलेल्या मूर्ती आपण पाहतो की शाळीग्राम दगडापासून बनलेल्या मूर्ती देवी देवतांच्या पाहिल्या जातात। शाळीग्राम शिला आपण अनेक वेळा ऐकलं असेल, त्यापासून बनलेल्या मूर्ती तुम्ही ऐकून असाल तर निश्चितपणे देवी देवतांच्या ज्या मूर्त्या शाळीग्राम शिलेपासून बनतात विशेषतः नेपाळ या प्रांतामधील किंवा नेपाळ या विभागातून आलेल्या शाळीग्राम शिलेवरती तर या मूर्त्यांमध्ये एक पद्धतीचं तेज म्हणा सतेज म्हणा या सर्व गोष्टी ज्वलन स्वरूपामध्ये असतात हे सुद्धा मान्य करावेच लागेल। शाळीग्रामचं मग आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते आता आपण समजवून घेऊया। सर्वप्रथम हे लक्षात घ्या की हे भगवान महाविष्णूंचे असलेले एक द्योतक आहे, भगवान महाविष्णूंचं असलेले एक पद्धतीची प्रतिकृतीच आहे। ज्या घरामध्ये शाळीग्राम असतो ते घर म्हणजे साक्षात पवित्र असे तीर्थक्षेत्र होते असा उल्लेख आपल्याला शास्त्रांमध्ये गीतेमध्ये सापडतो। म्हणजे ज्या घरामध्ये ज्या ग्रहामध्ये शाळीग्रामचं पूजन हे नित्यकर्मामध्ये केलं जातं, शाळीग्रामचं पूजन करेल किंवा जो शाळीग्रामला नैवेद्य अर्पण करेल भगवान विष्णूंच्या स्वरूपामध्ये त्याचं पूजन करेल तर अशा व्यक्तिरेखेचं घर हे समस्त तीर्थाटन असलेल्या तीर्थांचं एकत्रित असलेलं स्थान असेल असं सुद्धा वर्णन आणि आशीर्वाद साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा शाळीग्राम पूजकाला आहे। अनेक ऋषीमुनी यापूर्वी होऊन गेलेले त्यातले अनेक ऋषीमुनी असे सुद्धा होते जी भगवान महाविष्णूंना शाळीग्राम पूजेद्वारे यांनी प्रसन्न केलेलं आहे असे सुद्धा आपल्याला आख्यायिका किंवा ग्रंथांमध्ये वर्णन आम्हाला पाहायला मिळतो।
त्यामुळे घरामध्ये शाळीग्राम असणं म्हणजे एक पद्धतीचं सौभाग्याचं तर प्रतीक आहेच आहे. आणि ज्या घरामध्ये शाळीग्रामचं पूजन हे नित्यकर्मामध्ये केलं जातं त्या घरामध्ये भोग, ऐश्वर्य, संपन्नता ही सुद्धा विपुल पद्धतीमध्ये प्रमाणामध्ये भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने मिळते हे सुद्धा तितकंच सत्य आहे. शाळीग्राम पूजनामध्ये किंवा जो व्यक्ती काही शाळीग्राम पूजेल त्याला कोणत्याही पद्धतीचे दोष, कोणत्याही पद्धतीची बाधा ही शक्यतो होत नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आता दोषाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कलियुगामध्ये आपण जीवन व्यतीत करताना अनेक पद्धतीचे दोष आपल्या शरीराला लागू होतात. अगदी घराच्या उंबऱ्याला ओलांडून बाहेर पडल्याच्या नंतर रिटर्न आपण घरामध्ये येऊच तर कोणकोणते दोष आपल्या शरीरावरती नकारात्मक ऊर्जेच्याद्वारे हे आकृष्ट झालेले असतात हे इझिली कळूनही येत नाही. परंतु शालिग्राम पूजक किंवा जो व्यक्ती का शालिग्राम याला पूजणारा असेल, शालिग्राम भगवानचं पूजन करून भगवान श्री हरी विष्णूंची प्रार्थना करणारा असेल, पूजन करता असेल तर अशा या व्यक्तीला, अशा या स्त्रीला, पुरुषाला कोणत्याही पद्धतीचे दोष शालिग्राम पूजन करणाऱ्याला कधीही लागू होत नाहीत. एवढेच नव्हे, जो व्यक्तिरेखा शालिग्राम, जर समजा तुमच्याकडे शालिग्राम असेल आणि शालिग्रामवरती वाहिलेलं जर जे पाणी आहे जे तीर्थस्वरूप बनते, ज्यावेळेस ते शालिग्रामवरनं ताटणामध्ये किंवा डिशमध्ये पडते तेव्हा हे तीर्थस्वरूप जे शालिग्रामचे जे पाणी आहे हे आपण आचमन केल्यामुळे किंवा आपण पाणी पिल्यामुळे कोणत्याही पद्धतीची सूतक बाधा असेल, कोणत्याही पद्धतीचं सूतकाचं भय असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे असे नकारात्मक ऊर्जेचं भय असेल किंवा कोणत्याही पद्धतीची होणारी बाधा असेल, कोणत्याही अडचणीतनं निर्माण झालेली बाधा असेल तरी कोणतीही बाधा त्या व्यक्तिरेखेच्या शरीराला स्पर्श करू शकत नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे शालिग्राम पूजणाऱ्या व्यक्तिरेखेला, शालिग्रामचं तीर्थस्वरूप जल पिणाऱ्या व्यक्तिरेखेला सूतक आणि मृतक यांचे कोणत्याही पद्धतीचं बंधन हे कधीही लागू होऊ शकत नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. शालिग्राम पूजनाचं याचबरोबर हे सुद्धा तितकंच महत्त्व मोठं आहे. हे आधी समजून घ्या की भगवान शंकरांच्या पूजेमध्ये सुद्धा शालिग्रामचं महत्त्व हे अनन्य स्वरूपामध्ये वर्णित आहे. तुम्ही म्हणाल हे कसे? पहा, भगवान महादेवाच्या पूजनामध्ये जे पूजन शिवशंकराचं शिवलिंगावरती केले जाते, भगवान महादेवाच्या शिवपिंडीवरती, तर शिवपिंडीवरती वाहिलेलं कोणतंही दूध असेल, वाहिलेलं कोणतंही फळ असेल, वाहिलेलं कोणताही नैवेद्य असेल तो आपल्याला इनडायरेक्टली ग्रहण करता येत नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. मग यासाठीच भगवान महादेवाच्या पूजनामध्ये शिवलिंगावरती शालिग्राम ठेवण्याचं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहे. जर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पित केलेली कोणतीही गोष्ट प्रसादाच्या रूपामध्ये प्राप्त करायची असेल, खायची असेल, प्यायची असेल तर त्या वस्तूला, त्या गोष्टीला, त्या पदार्थाला शालिग्रामचा स्पर्श झालेला असावा हे सुद्धा शास्त्र आम्हाला सांगते. त्यामुळे भगवान महादेवाच्या म्हणजेच शिवशंभूच्या पूजनामध्ये शालिग्रामचं महत्त्व हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या घरांमध्ये शिवलिंग असेल, नंदी असतील त्या घरामध्ये सुद्धा अवश्यपणे शालिग्राम हा पूजन करणं अनिवार्य आहे. मी तर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेल की जर तुम्ही शिवलिंगाची स्थापना घरामध्ये केली असेल किंवा शिवलिंगाबरोबरच नंदीची स्थापना घरामध्ये केली असेल तर एखादा शालिग्राम अवश्यपणे तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजित करायला सुरुवात करा. पहा, भगवान महादेवाची जी शिवपंचाक्षरी दीक्षा मी यापूर्वी दिलेली होती, या प्रत्येक दीक्षेमध्ये व्यक्तिरेखेला शिवलिंग असेल किंवा रुद्राक्षाची माळ असेल, त्याचबरोबर मी शालिग्रामसुद्धा याकरिताच पाठवलेले होते कारण ते पूर्णतः परिपूर्णता त्या पूजेमध्ये त्या साधकाला प्राप्त व्हावी हा त्याच्यामागे खऱ्या अर्थानं मुख्य आमचा हेतू होता. त्यामुळे भगवान महादेवाच्या किंवा शिवलिंगाच्या पूजनामध्ये शालिग्रामचं महत्त्व सुद्धा हे अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शालिग्राम पूजन करणारा वैष्णव, शालिग्राम पूजन करणारा साधक, भक्त, गृहस्थी, साधू, संत सदा सर्वदा हा मोक्षाचा भागीदार हा राहत आलेला आहे आणि राहणार सुद्धा आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये, ज्या विभागामध्ये, ज्या मंदिरांमध्ये शालिग्रामचं पूजन होतं, विष्णू रूपामध्ये शालिग्रामचं पूजन केलं जातं, शालिग्रामच्या समोर विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा शिवसहस्त्रनामावली असेल याचं पठण पूजन केलं जातं, अशा या घरांमध्ये अनेकशा पद्धतीच्या दोषांचं निवारण हे निश्चितपणे होतेच होते आणि ते घर एक पद्धतीचं समृद्धीला प्राप्त होते, एक पद्धतीचं तीर्थस्वरूप ते घरसुद्धा प्राप्त होते हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आशा आहे आजच्या भागामध्ये जो मी शालिग्रामवरती माहिती देण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल. आगामी काळामध्ये बजरंगबाणची दीक्षा ही मी जाहीर केलेली आहे. बजरंगबाणची दीक्षा कधी असेल तर येणाऱ्या 9 तारखेला बजरंगबाणची दीक्षा ही रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, जी की झूम या ॲपद्वारे दिली जाणार आहे.
दीक्षेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती संपर्क साधू शकता आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्नम आदेश गुरुजी को आदेश, शालाक्य निरंजन आदेश.